नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार. ताई मावशी आजी वहिनी सगळे आलेले आहेत. आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे. सगळे अगदी छान 6:30 वाजले की सगळे जे काय अगदी मांडी मिंडी घालून बसतात ना मस्तपैकी छान वाटतं. आणि तुम्ही बघताय इथे सुद्धा सगळ्या ताया इथे जमलेल्या आहेत 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. काय काय म्हणतात कुठे आपण तिथेच आहोत. नाशिकमधील ओझर या विभागात आपण आहोत आणि तिथल्याच नवीन ताया इथे आलेल्या आहेत. त्या बात एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे. क्या बात आहे. मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण कुठे आहोत हे तर सांगितलेलं आहे आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत मस्तपैकी. आणि आता काय होतं माहिती ना की आता सगळ्या ताया आहेत ना इतका आपला कार्यक्रम बघतात ना की अगदी ना तयारी करूनच येतात आणि छान एन्जॉय करत असतात तुम्ही. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता पहिला खेळ सुरू करूया ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला या खेळासाठी 6 ताया इथे आलेल्या आहेत. 6 जणी आलेले आहेत. त्या बात आहे तयारीनिशी आलेले आहेत. बरं इथे आल्यानंतर अगं बाई आता मी कसं करू हा लाजायचं बिजायचं नाही. हा बिंदास जे काय येईल ते अगदी मन मोकळेपणाने बिंदास कॉन्फिडन्स पाहिजे. ठीक आहे. आणि वाक्य या खेळामध्ये मी एक वाक्य देतो ते वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचं. ठीक आहे. वाक्य अत्यंत सोपं आहे. वाक्य असं आहे हांडेनी हंड्यात हुंडा दिला पांडेनी हुंड्यात हंडा दिला. अत्यंत सोपं वाक्य दिलेलं आहे. ओके ठीक आहे. आधी कुठून सुरुवात करायची इथून का इथून कुठून करायची उजव्या बाजूने करायची. क्या बात आहे. उजव्या बाजूने करायची मानची इच्छा. ठीक आहे हरकत नाही. हे म्हणतात इकडनं सुरुवात करायची तर आपण त्यांच्या शब्दाला मान देऊया त्यांचा वयाचा मान ठेवूया. हा मी 99 फक्त 25 99 99 वर्ष वाटत नाही. 99 वर्षाची अजिबात वाटत नाही आहे ना. 25 असे 99चे सेल मी सगळ्यात लहान असेल कदाचित. अच्छा असं आहे का. ठीक आहे मग तरी पण तुमच्या वयाचा आपण मान ठेवूया आणि आपण सुरुवात इथून करूया. व्हेरी गुड. हा ताई तुमचं नाव सांगा पुन्हा एकदा. मोहिनी कुणाल सोनवणे. मोहिनी ताई किती वर्ष झालीत लग्नाला. 4 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. 4 वर्ष झालेली आहेत. हो अच्छा. भाऊजी काय करतात. वाहन बाजार. वाहन बाजार. वाहन बाजार म्हणजे अच्छा म्हणजे सेकंड गाड्यांचा वगैरे व्यवसाय. क्या बात आहे. भाऊजींचं सगळं व्यवस्थित छान चालू आहे. व्हेरी गुड. ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. हंड्यांनी हंड्यात दिला हंडा हा हा बरोबर आहे. हा पांड्यांनी हुंड्यात दिला हंडा. हा चालू ठेवा. हा 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 नाचत नाचत सांगायचं मी तुम्हाला. हा हंड्यांनी दिला हंडा पांड्यांनी दिला हुंड्यात हंडा. हा बरोबर आहे. चालू ठेवा. हा हंड्यांनी दिला हंडा पांड्यांनी दिला हंड्यात नाचत. हा हा हंड्याने हुंड्याने हंड्या हंड्यांनी दिला हंडा हंडा हा हंड्याने हिला हंडा हंड्यांनी दिला हंडा पांड्यांनी दिला हुंड्यात हंडा. हंड्याचा हुंडा हिंडा. हा पुन्हा एकदा. हा नाचत 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 नाचत. हा 1 2 3. हा हंड्यांनी दिला हुंड्यात हंडा हुंड्यात हंडा. हा पांड्यांनी दिला हुंड्यात हंडा. हंड्यांनी दिला हंडा. हा व्हेरी गुड. हा हंड्यात हंड्यांनी दिला हंडा पांड्यांनी दिला हुंड्यात हंडा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाव सांगा. माझं नाव निकिता सौरभ जाधव. निकिता ताई किती वर्ष झालीत लग्नाला. 9 महिने झाले. 9 महिने म्हणजे लग्नाला 9 महिने झाले. 9 महिनेच झाले. हा आता काय प्रगती विचारणार. तरी पण कसं चाललंय सगळं एकदम व्यवस्थित. छान. 9 महिने ताजं अगदी लग्न आहे. हो हो व्हेरी गुड. हा नववधू अगदी आलेली आहेत. 9 महिने झालेले आहेत. कसं वाटतंय सासरी कसे आहेत सगळे. एकदम छान सगळे. एकदम छान सगळे. भाऊजी कसे आहेत. छान आहेत एकदम. छान आहेत. लव्ह मॅरेज नाही. नाहीये सांगतोय ना मी. हिचं आपलं चाललंय लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे मला माहिती आहे ना. अरेंज मॅरेज आहे की नाही. अरेंज मॅरेज आहे. काय करतात भाऊजी. इंजिनियर आहात. इंजिनियर आहेत. वा 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 व्हेरी गुड. आणि कुठला चित्रपट पहिल्यांदा बघितला लग्नानंतर. नवरा माझा नवसाचा 2. नवरा माझा नवसाचा 2 लग्नानंतर बघितलेला आहे. क्या बात आहे. मग अगदी नवरा अगदी तसाच आहे नवसासारखाच. एकदम छान. हा हो हो हरकत नाही. चांगली गोष्ट आहे. आता हे जे वाक्य ते लाजत लाजत बोलायचंय. हा 9 महिनेच झालेत लग्नाला. हा रेडी 1 2 3. हा अहो हा अजून एक. हा अजून एक. हा हंड्यांनी हंड्यात हुंडा दिला पांड्यांनी हुंड्यात हंडा दिला. हा अजून एकदा. हा अहो. हा
अहो हा हंड्यानी हंड्यात हुंडा दिला हा. पांड्यानी हंड्यात हुंडा दिला. क्या बात आहे, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई आता हे जे वाक्य आहे ते गात बोलायचे तुम्ही. हा हा रेडी, 1 2 3 हा. हंड्याने हंड्यात हुंडा दिला पांड्याने हंड्याला हुंडा दिला. अंड्याला हा. बोलत राहा. हंड्याने हंडा हुंड्याला दिला पांड्याने हंडा. हंड्याने हुंड्याने पांड्याने हुंड्याने काही चाललंय आपला. कुठे हुंडा घालतायत, कुठे हंडा घालतायत, पांड्याच्या जागी हंडे आणतायत. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुमचं नाव सांगा. अचल विजय त्रिभुवन. आचल. माहेर कुठलं होतं तुमचं? माझं मामा शिर्डी. शिर्डी. व्हेरी गुड. तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. अंड्याने हंड्यात हुंडा दिला पांड्याने पांड्यात हुंडा दिला. पांड्याने पांड्यात हुंडा दिला. हा हा बरोबर आहे. हा रागात होऊन जाऊ दे. हा हंड्याने हंड्यात हुंडा दिला. मोठे रागात राग येऊ दे. चेहऱ्यावरती राग. हा चेहऱ्यावरती राग, डोळ्यात अंगार. हंड्याने हंडा दिला. हा हा आणि मग पुढे काय झालं? पांड्याने काय केलं? पांड्याने हुंडा दिला. कोणाला? अंड्याला. हंड्याला. हा अजून एकदा शेवटचं अजून एकदा. हा अंड्याने हुंडा दिला पांड्याने अंड्याला हुंडा दिला. नक्की ठरलंय तुमचं कोणी कोणाला काय दिलेलं आहे? हा नक्की. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुमचं नाव सांगा. मी सौ हर्षाली गणेश भोसले. हर्षाली ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष झाली आहेत? हो. वाटतच नाहीये. असं वाटते 13 मिनिटं झाली आहेत. आत्ताच लग्न मंडपातून इथे आलेत असं वाटते. हो की नाही? क्या बात आहे. खूप अभिनंदन ताई आणि खूप Thank you. कौतुक आहे. 13 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? बिझनेसमॅन आहेत. बिझनेसमॅन. हो बिझनेसमॅन आहेत. 13 वर्ष झालेली आहेत. मोठी बिल्डिंग आहे आमची. मोठी बिल्डिंग आहे यांची. व्हेरी गुड. गावी शेती पण आहे. शेती आहे, सगळं छान आहे. हा घर पण आहे. घर पण छोट. व्हेरी गुड. 13 वर्ष झालेली आहेत. 2 मुलं आहेत. हा ही खरी प्रगती आहे. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. व्हेरी गुड. काही आता हे जे वाक्य आहे हा तू मला तर असं हिच्याकडे बघून या ताईकडे बघून अजिबात वाटत नाही ह्या रागवत असतील. घरी कोण रागवतं जास्त, भाऊजी का तुम्ही? मी भाऊजी जीवातच रागवत नाही? नाही. तूच रागवतेस? हो. ठीक आहे, मग हेच वाक्य आता रागात होऊन जाऊ देत. हा रागात बोलायचे वाक्य. समोर भाऊजी आहेत. हो. हा हंड्याने हंड्यात हुंडा दिला. पुढचं विसरले नाही. मग हा अहो हो. हा हंड्याने हंड्यात हुंडा दिला हा पांड्याने हुंड्यात हंडा दिला. हा व्हेरी गुड. बोलत राहा. हा हंड्याने हंड्यात हुंडा दिला. आधी अहो महत्वाचे. अहो हे असे केस आहेत ना, केस ते जरा इथे आणा, असं चेहऱ्यावरती आणा. रेडी, 1 2 3 ऍक्शन. अहो हंड्याने हंड्यात हुंडा दिला ढन 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 पांड्याने हंड्यात हुंडा दिला. ढन 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 ढन. चालू ठेवा. हा म्युझिक सुरू आहे. हा ढन 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 ढन. अहो ऐकलं का? हा हंड्याने हंड्यात हुंडा दिला हा पांड्याने हंड्यात हुंडा दिला. जवळ हॉरर पिक्चर बघितल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सांगा ताई. नीलम किरण शिंदे. नीलम ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 12 वर्ष. 12 वर्ष. आणि भाऊजी काय करतात? इंजिनियर आहे. इंजिनियर आहेत. आणि माहेर कुठलं? सोनेवाडी निफाड. सोनीवाडी. आणि सासर? दावचवाडी. दावसवाडी. ओके, हरकत नाही. आता हे जे वाक्य आहे ताई, हे वाक्य तुम्ही रडत बोलायचं. हा रडत. हंड्यांनी हंडा हुंडात दिला पांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. रडत बोलायचं. आधी रडायचं हे बघा. हा असं रडायचं. हा रेडी. हा रेडी. हा हा रेडी. असं रडा. हा जमेल. हा हंड्यांनी हंड्यात हुंडा दिला आणि पांड्यांनी हुंड्यात हंडा दिला. बोलत राहा. हंड्यांनी हंड्यात हुंडा दिला आणि पांड्यांनी हंड्यात हुंडा दिला.
हांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. पांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. खाली बस खाली बस. हांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. पांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. हांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. पांड्यांनी हंड्यात हुंडा दिला. काय सांगते हो ना. ते पांडे मला सापडू दे, मी बघते त्यांना बरोबर. खरं वाटते ना ते. त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईने आपण मिळवत बक्षीस. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांच्या लग्नाला 9 महिने झालेले आहेत. असं नाहीये तर 13 वर्ष झालेली आहेत, ज्यांनी अगदी जवळजवळ मंजुलिका केला. या क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप खूप अभिनंदन. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपला एक अत्यंत महत्त्वाचा नियम, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईंनी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला अर्थातच बक्षीस, आणि जी अंतिम विजेती असेल अर्थातच तिला सुद्धा बक्षीस आहे. बाकी नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. चला तर मग सुरू करूया, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. संपल्या हा म्युझिक. हा व्हेरी गुड, क्या बात आहे. ते या साईडला, इथे 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 या साईडला लवकर. नाहीये, एकदा जोरदार टाळ्या. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल को तेरा दे बा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल को तेरा दे बा. ऐका दाजी बा, 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 ऐका दाजी बा. Lyrical king, I'm the one, the ace, the only, dope, I'm the king. हा 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 पटकन, व्हेरी गुड. हा हा लवकर 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 लवकर. हा इथे 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 या साईडला इथं. हा इथं 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 नाहीये. अरे बापरे, कुठं नाहीये का खुर्ची. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. बापरे, ताया आहेत 5. ताया आहेत 5. हा, आणि आता बघूया आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. कुठली ताई पटकवते. बरोबर, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. त्याचे सांगतात ऐकायचे हे वागणं बरं नवं. All you boys just get this straight. हे वागणं बरं नवं. विनाकारण करणं कमी. हे वागणं बरं नवं. Get set before it's too late. हे वागणं बरं नवं. सोशल मीडियाची राणी मी.
हा 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 अरे बापरे त्या नळावरची भांडण आहे. एक मिनिट थांबा इथे या डायरेक्ट तुम्ही ताईंच्या मांडीवरतीच बसलात. हा त्या मागे आलं. त्या मागे आल्यात. कुठे होत्या तुम्ही? खुर्ची जवळ. इथे खुर्ची जवळच होत्या त्या. बघून घ्या तुम्ही. बघून घ्या तुम्ही. आमचं लक्ष असतं बरोबर. आमचे अंपायर असतात, आमचे जज असतात आणि आम्ही बघितलेलं आहे की ही खुर्ची या ताईंची आहे असं अजिबात मी म्हणणार नाहीये. ही खुर्ची तुमची एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. आणि याच आनंदात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला चूक भूल द्यावी घ्यावी हा भाग. आणि या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या ह्या ताईंमध्ये एक ताई आहे, अशी आहे की तिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. सांगतो त्या स्वतःहून सांगणार आहेत की त्यांचा अबोला कोणाबरोबर आहेत. आणि ते सांगण्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव मोहिनी कुणाल सोनवणे. मोहिनी ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष? तुरळक असा अबोला आहे. माझ्या माहेरच्यांसोबत पण आहे आणि सासरच्यांसोबत पण आहे. माझं लग्न लॉकडाऊनमध्ये झालेलं आहे. माझ्या संसारात म्हणजे माझं लग्नानंतर काही प्रॉब्लेम झाले आणि त्यामुळे मी माझ्या माहेरच्यांनाही बोलली की तुमच्यामुळे माझं असं झालं, सासरच्यांनाही बोलली. पण आज सगळं सुरळीत आहे. आणि 16 सखींचा या कार्यक्रमामध्ये मला एक संधी मिळाली की मी पूर्ण सगळ्यांसमोर त्यांना सॉरी म्हणू इच्छिते आणि माफी मागते की मी रागासंतापात तुम्हाला बोलून गेली की माझी आई, त्यानंतर माझ्या सासरच्यांनाही काही गोष्टी बोलल्या गेली. आणि आज मला संधी मिळाली की त्यांना सॉरी बोलायची आणि सगळ्यांसमोर. तर त्यांना खूप खूप मनापासून सॉरी. आणि आज माझ्या घरच्यांनी जे काही लग्न करून दिलं आहे ते खूप सुंदर आहे. एक काळ होता की त्या काळात काही गोष्टी घडून गेल्या आणि मीही बोलून गेली. तर खरंच खूप सॉरी. आणि तुम्ही सासरच्यांना पण तुम्ही काही सासरच्यांना पण रागासंतापात बोलली आणि माहेरच्यांना विशेष माझ्या आई आणि मामी, तर त्यांना खूप सॉरी. पण मग तुम्ही आता बोलता त्यांच्याशी? हो, बोलती आणि हे कधीतरी. किती वर्ष होतं लग्नानंतर बरेच. माझं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं, म्हणजे 2019 किंवा 20 मध्ये झालं. 21-22 पर्यंत तर खूप अबोला होता माझ्या आईसोबतही आणि मामीसोबतही. पण मग आता बोलते आणि त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे. मेन मला वडील नाही आहे, माझ्या आईने मला लहानसं मोठं केलं आणि त्या लग्नानंतर काही प्रॉब्लेम्स आले म्हणून मी माझ्या आईला खूप काही बोलली. तर मध्यंतरी मी अबोला धरलेला होता आणि असंही नेहमी धरतेच. मी माझ्या आईवर कायम रागवते पण माझी आई माझ्याशी कधीच अबोला धरत नाही. मला आज इथे संधी मिळाली म्हणून मी तिला, मेन माझ्या आईला आणि सासरच्या मंडळींना सगळ्यांना सॉरी बोलते, सासर आणि माहेर दोघांनाही. ताई, हरकत नाही की तुम्ही सॉरी म्हणताय की 2020 मध्ये काही गोष्टी घडल्या, काही तुम्ही रागात बोलला, त्याची तुम्हाला आता माफी मागावीशी वाटते किंवा सॉरी म्हणावीशी वाटते. या माध्यमातून तुम्हाला स्वतःला कुठे असं वाटते की आपण चुकले आणि तर त्यासाठी तुम्ही सॉरी म्हणताय. त्याच्यासाठी पण खरं तर हिंमत लागते. आपली स्वतःची चूक मान्य करण्यात सुद्धा एक मोठेपणा असतो जो तुम्ही इथे दाखवलात. आणि मला नक्कीच खात्री आहे की सासरकडचे आणि माहेरकडचे दोन्हीकडच्या व्यक्ती तुम्हाला नक्कीच अगदी मोठ्या मनाने माफ करतील आणि पुन्हा अगदी छान बोलायला सुद्धा सुरुवात होईल. पण ताई, आज तू इथे आलेली असं तुला मी असंच जाऊ देणार नाहीये. तर तुझी ओटी भरली जाणार नाही. त्यासाठी मी आईंना विनंती करतो की तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणीला. खूप छान वाटतंय कारण की खरंच म्हणजे लग्नानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आले आणि मला 16 सखीचा अशी प्रत्येक जिच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम आले असतील, कुठलीही माझी कधी मैत्रीण असो, कुठलीही लेडीज की तिला व्यक्त होण्यासाठी आणि एक तिच्यातला काही चुका, एक तरी महिला असते प्रत्येक गावात की तिला ह्या माध्यमातून 16 सखींचा या माध्यमातून बोलण्याची संधी मिळते आणि ती मिळावी आणि तिच्या घरच्यांनी तिच्या चुका आणि त्यांच्याही चुका दोघांनी एकमेकांना समजून घ्यावा. आणि मला तरी खूप छान वाटलं आणि आज थँक्यू. इथे मला बोलण्याची संधी मिळते.
छान वाटतं. हा जो आनंद आहे हा असाच आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावरती राहू दे. अशीच खुश राहा, आनंदी राहा आणि छान हसत राहा. एक छानसं स्माईल चेहऱ्यावरती होऊ दे. हो हो हो, क्या बात आहे. तिथे समोर दिसू दे, अख्ख्या महाराष्ट्र दिसू दे. छान वाटतं जेव्हा तुम्ही सगळे अगदी छान एन्जॉय करत असतात, मस्त मनातलं व्यक्त होत असतात, बोलत असतात, एकमेकांची मस्करी करत असतात, टेर खेचत असतात आणि तितक्याच आनंदी होऊन अगदी पुन्हा आपापल्या संसारात पण जात असतात. पण मला तेव्हा असं वाटत असतं की अजून थोडा वेळ का होईना पण तुम्ही इथे थांबायला पाहिजे. काही वेळ, काही क्षण, काही खेळ अजून तुम्ही माझ्याबरोबर खेळावेत. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. किंवा भेटूया पुढच्या भागात. अशी धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा